झी 24 तास एक पाऊल पुढे। एक महत्त्वाची बातमी आहे। सुरुवातीला नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा तालुक्यातल्या आश्रमशाळेतल्या विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आदिवासी खात्याचे आयुक्त संभाजीराव सिरकुंडे यांनी बेजबाबदार विधान केलंय। पीडित मुलीवर बलात्कार झालाच नसल्याचा दावा त्यांनी केलाय। वैद्यकीय अहवाल आल्याशिवाय बलात्कार झाल्याचं म्हणणं चुकीचं असल्याचा दावा सिरकुंडेंनी केलाय। मात्र आमचा सिरकुंडे साहेबांना एक सवाल आहे की जर वैद्यकीय अहवाल आलाच नाही तर मग बलात्कार झालाच नाही असं तरी कसं म्हणायचं। एका बाजूला आदिवासी आश्रमशाळांची सुरक्षा वेशीला टांगलेली आहे। महिला आश्रमशाळांमध्ये अधीक्षकांची पदं रिक्त आहेत। या बाबींची पूर्तता करण्याचं सोडून स्वतःच्या त्रुटी लपवण्यासाठी पीडितांच्या तक्रारीवर संशय घेणं कितपत योग्य आहे हे देखील तपासण्याची गरज आहे। आदिवासी खात्याचे आयुक्त संभाजीराव सिरकुंडेंनी काय मुक्ताफळ उधळली आहेत ती पाहूयात। मला अजिबात मान्य नाही की तिच्यावरती बलात्कार झाला। अहवाल रिपोर्ट दिलेला असेल पोलीस स्टेशनला, परंतु 23ची घटना असेल तर काल रिपोर्ट 26ला दिलेला आहे। त्यामुळे त्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतरच सगळं स्पष्ट होणार आहे। परंतु मुलगी कुठे म्हणजे कुठली ती काही जखमी झालेली नाही, कुठे काही म्हणजे खरचटलेलं नाही, काही नाही। आणि ह्या गोष्टी सगळ्या बलात्कार झालेला आहे असं जे म्हणणं आहे ते असं म्हणू नये। आज किमान ते इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर सिद्ध झाल्यानंतर म्हणावं। मीडियाच्या लोकांनी सुद्धा बलात्कार झाला असं म्हणू नये। आदिवासी आयुक्तांची आपण बघू शकतो कशा तऱ्हेने त्यांनी मुक्ताफळ फोडलेली आहेत। अर्थातच आपल्याला माहिती आहे की आश्रमशाळात अनेक दिवसांपासून गैरप्रकार आपल्याला ऐकू येत आहेत। सुरक्षा व्यवस्था नाहीये। त्याचबरोबर आपण बघतोय की जर का सिरकुंडे साहेब हे म्हणतायत की तिच्यावरती बलात्कार झाला नाही, अजून अहवाल यायचा आहे, मात्र प्रश्न इथे असा उरतो की 2 ते 3 दिवस ती ज्या 4 ते 5 व्यक्तींबरोबर बाहेर गेली होती ते योग्य आहे का? आणि अशा प्रकारच्या ज्या घटना यातही हे लक्षात आलं की त्यातील 2 जण अल्पवयीन होते। या संदर्भात बबनराव पाचपुते यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र या क्षणी यावेळेस आम्ही कुठलीही प्रतिक्रिया देण्यास तयार नसल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की आदिवासी आश्रमशाळांचा हा प्रश्न केवढा ऐरणीवर आलाय आणि अशा प्रकारची मुक्ताफळ उधळणं कितपत योग्य आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।